गाठलेली आहे आणि एनडीए आता 123 जागांपर्यंत पोहोचले, तर महाआघाडीला या ठिकाणी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी 20 जागांची आवश्यकता असणार आहे आणि त्यामुळे एनडीए 123 तर महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर। तर इथे एनडीए आपण पाहतो भाजप 66, जेडीयू 46, एलजेपी 9, तर इथे आघाडीमध्ये आपण पाहतो की काँग्रेस 18 पर्यंत पोहोचले, तर आरजेडी 76 जागांपर्यंत पोहोचली आहे। जर सत्ता स्थापन करायची असेल तर आरजेडीला आणखी पुढे थोडा धक्का लावावा लागणार आहे, तर आरजेडीचा आकडा जर वाढला तरच पुढचं चित्र आणखी बदलणार आहे। नक्कीच ज्या पद्धतीने राजकीय विश्लेषकांनी या निवडणुकीचं विश्लेषण केलेलं आहे त्यानुसार इतर राज्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मतदार जे आहेत, मतदार राजकीय नेते जे आहेत ते मतदारांसोबत राजकारण करतात। मात्र राजकीय विश्लेषकांनी या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना असं म्हटलेलं आहे की बिहारची जनता ही राजकीय नेत्यांसोबत राजकारण करत असते। नक्कीच सरुशाली आपण पाहतो एनडीए 125 आणि महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएनं आता महाआघाडीपेक्षा मोठी या ठिकाणी जागा घेतलेली आहे, 125 जागांवर, महाआघाडी 101 जागेवर आघाडीवर, तर भाजप 66 आणि आरजेडी 74 जागांवर आघाडीवर। जेडीयू देखील आपल्या नियोजित आकड्यावरून आणखी थोडी पुढे सरकली आहे, 48 जागांवर आता जेडीयू आघाडीवर। नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक मानली जाते, त्यामुळे एक तो सेन्सिटिव्ह भाग आहे। त्याचबरोबर महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंय, 9% मतदान वाढलंय, ते नेमकं कुठे जात आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्कीच एनडीए 125 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडी 101 जागांवर आघाडी आहे। अरेरियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे आता पिछाडीवर आहेत। अरेरियामधून त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे आणि शिवदीप लांडे यांचं महाराष्ट्राशी देखील नातं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या लढतीकडे विशेष लक्ष आहे। नक्कीच एक टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जाते। अरेरियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे पिछाडीवर सध्या असल्याचं पाहायला मिळतंय। शिवदीप लांडे हे विजय शिवतारे यांचे जावई आहेत। तर या ठिकाणी अरेरियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे पिछाडीवर आहेत। पहिल्यांदाच ते निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत, आपलं नशीब आजमावत आहेत। प्रशांत किशोर यांचा जनसुराज 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर एनडीए आता 129 आणि महाआघाडी 100 जागांवर आघाडीवर आहे। तर एनडीएला देखील सुखासुखी म्हणजे एकतर्फी हा विजय मिळताना दिसत नाही, कारण महाआघाडीनं मोठी टक्कर या ठिकाणी दिली आहे। आरजेडी यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतो। पुन्हा एकदा भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोण ठरणार हे देखील चित्र यामध्ये स्पष्ट होते। प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। 238 जागांवर जनसुराज पक्षाने आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि याच्याकडून जास्तीत जास्त करून जर आपण पाहायला गेलं तर जेएनसी उमेदवारांचा समावेश आहे। महुआमधून तेजप्रताप यादव हे सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। महुआमधून तेजप्रताप यादव हे 2015 मध्ये निवडणूक जिंकलेले होते, त्याच्यानंतर 2020 मधून नक्कीच ऋषाली पुन्हा एकदा आकडे बदल